भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत गावित साहेबांचा भाजप। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, एक ऐसी खबर सामने आई है जिस खबर ने एक बार फिर से महाराष्ट्र की राजनीति में शिंदे गुट को एक बड़ा झटका दिया है। आज शिंदे गुट के पालघर निवर्तमान सांसद, जिनका अभी सांसदी कुछ दिन और बचे हैं, राजेंद्र गावित ने शिंदे गुट छोड़कर भारतीय जनता पार्टी में प्रवेश ले लिया। राजेंद्र गावित के पक्ष छोड़ने और दूसरे पक्ष में जाने को लेकर कुछ लोग जो है इस तरह की प्रतिक्रिया भी दे रहे कि जिस तरह से नेता लोग कपड़े नहीं बदलते उससे तो अधिक पार्टियां और पक्ष बदल देते, और अगर नेता पक्ष बदल दे तो कार्यकर्ता का क्या। तो ऐसा ही कुछ राजेंद्र गावित के साथ हुआ। राजेंद्र गावित ने 2018 में कांग्रेस छोड़कर भारतीय जनता पार्टी में पक्ष प्रवेश किया था। तब उपचुनाव थे और भारतीय जनता पार्टी से 2018 का उपचुनाव जीते। उसके बाद 2019 में भारतीय जनता पार्टी और शिवसेना का गठबंधन हुआ और गठबंधन में सीट, पालघर की सीट शिवसेना के खाते में गई। शिवसेना ने भारतीय जनता पार्टी से शिवसेना में प्रवेश दिलाया। तब एक ही शिवसेना हुआ करती थी, आज की तरह दो शिवसेना नहीं थी। तो शिवसेना ने राजेंद्र गावित को अपने में पक्ष प्रवेश करवाया और अपना कैंडिडेट बनाया। तब भी 2019 में भी राजेंद्र गावित जीते। इस बार 2024 में राजेंद्र गावित का टिकट कट गया और पालघर जिले में इस बार जो सीट है वो शिवसेना के खाते से बीजेपी के खाते में फिर चली गई। बीजेपी ने इस बार अपना यहां कैंडिडेट उतारा है। तो कहीं ना कहीं बीच में जो हालात हुए 2022 के समय में जो हालात हुए, शिवसेना में दो टुकड़े हुए और शिंदे गुट अलग हुआ। तो ये भी एक सोचने वाली बात है कि राजेंद्र गावित ने तब शिवसेना छोड़कर, जो पुरानी शिवसेना है उसको छोड़कर शिंदे गुट में प्रवेश किया, जिसको आज असली शिवसेना बताया जाता। तो यानी पहले कांग्रेस से भारतीय जनता पार्टी, फिर भारतीय जनता पार्टी से शिवसेना, फिर शिवसेना से शिवसेना शिंदे गुट, और अब एक बार फिर जब इनको उम्मीदवारी नहीं मिली तो नाराजगी थी, और नाराजगी दूर करने के लिए इनको आने वाले कुछ दिनों बाद मंत्री पद दिए जाने की बात सूत्रों से सामने आ रही है। और वो मंत्री पद जो दिया जाएगा वो भारतीय जनता पार्टी के कोटे से दिया जाएगा, ऐसा कहा जा रहा है। तो उसको लेकर इन्होंने बाकायदा आज भारतीय जनता पार्टी में पूर्व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के साथ पार्टी में पक्ष प्रवेश किया। इनके पक्ष प्रवेश के समय उप मुख्यमंत्री ने यह कहा कि राजेंद्र गावित हमारे थे, हमने इनको शिवसेना को दिया था, हम शिवसेना से अब वापस ले रहे। लेकिन क्या यह बात क्षेत्र की जनता को पचेगी, ये एक बड़ा सवाल है। और कहीं ना कहीं जिस तरह से नेता अपनी पार्टी बदलते हैं उसके बाद कार्यकर्ता अपने आप को ठगा सा महसूस करता है। जिस कार्यकर्ता ने, जिस मतदाता ने 2019 में राजेंद्र गावित को वोट दिया था, वो मतदाता आज ये सोचने पे मजबूर है कि हमने जिस पक्ष के आधार पर उनको वोट दिया था, क्या वो पक्ष में आज है। तो आने वाले समय में राजेंद्र गावित का राजनीतिक सफर कैसा होगा वो हम नहीं कह सकते, लेकिन शिंदे गुट के लिए बड़ी मुश्किल सामने दिखाई दे रही। शिंदे गुट थोड़ा सिमटता चला जा रहा है। कहीं ना कहीं शिंदे गुट को जितना उनकी उम्मीद थी उतनी उम्मीदवारी भी नहीं मिली महाराष्ट्र राज्य में, और पालघर जिले में इस तरह का बड़ा खेल हो गया। इस पक्ष प्रवेश के बाद पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कुछ कहा वो सुनिए। साथ ही साथ राजेंद्र गावित ने भी अपनी जो कुछ विचार व्यक्त किए वो सुनिए वीडियो में आगे। आज के लिए अभी के लिए इतना ही, नमस्कार। आणि आता 2024 साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि टेक्निकली
गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं, तर आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली, कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं. आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आमचे पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तर म्हणजे या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक माझ्या बाबतीमध्ये 2018 पासून तर 2024 पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या समाजामध्ये मांडलेला आहे. तर म्हणजे 2018 मध्ये जेव्हा आम्ही काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी 2018 मध्ये प्रवेश केला. 18ची निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत कुशल अशा प्रकारची त्या ठिकाणी ही निवडणूक झाली, अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक झाली. त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालघरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली. फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का न असेल परंतु खासदारकी ही महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेत प्रवेश केला. आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं, परंतु आता या ठिकाणी 2024 मध्ये या ठिकाणी फडणवीस साहेबांची चर्चा केली. त्यांनी सांगितलं की अभिसाहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम पूर्वी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या 20-25 वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि या ठिकाणी आपण एक याकडे डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आहोत आणि शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा, कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे, कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावी साहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे. आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखरच निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा मला त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला म्हणजे भरपूर त्या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईल आणि त्यांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केलं व माझी काही हरकत नाही, त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.